मनुष्य जीवन जे आहे, मानवी देह जो आपल्याला प्राप्त झाला आहे, हा असाच प्राप्त होत नाही. कारण सर्व योनीमध्ये सर्वश्रेष्ठ काय असेल तर ती मानव योनी आहे. आणि म्हणून मानव देह प्राप्त झाला आहे. मानवी योनी जर मला प्राप्त झाली असेल तर त्या देहाचा मला योग्य रीतीने विनियोग करता आला पाहिजे. आणि त्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती आहे सत्संग, चांगल्याचा संग. सत्संग म्हणजे चांगल्याचा संग असं म्हणतात. शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे, भगवंतानेही असं म्हटलं आहे की एखाद्या जीवाने अनेक दुष्कृत्य केली आहेत, अनेक पापकर्म केलेली आहेत, तो पापी आहे. त्याच्या अकाउंटमध्ये पापाचं गाठोड फार मोठं आहे. आणि अशा पापी जीवाला जर सत्संग घडला, एखाद्या साधूचा संग घडला, एखाद्या संतांचा संग घडला, एखाद्या भक्ताचा संग घडला, स्वामी चरणांचा संग घडला, तर त्याच्या अनंत जन्मामध्ये घडलेल्या पापांचं क्षालन होतं. होय. आणि तो पुण्यात्मा होतो, मुक्तीचा अधिकारी होतो. आणि म्हणून सत्संगाला अनन्य साधारण असं महत्व आहे. मात्र एखाद्या जीवाने व्रत केलंय, वैकल्य केली आहेत, यज्ञ केल्यात, याग केलाय, अन्नदान केलंय, पुण्यकर्म केली, आणि त्याला वाईट संगत मिळाली, वाईटाचा संग घडला, आणि त्याला जर वाईटाचा संग घडला तर त्याने प्राप्त केलेलं सगळं पुण्य हळूहळू हळूहळू लयाला जातं. आणि जो पापात्मा नव्हता, पुण्यात्मा होता, तो पापात्मा होण्याची दाट शक्यता निर्माण होते. आणि म्हणून संगतीला, सत्संगाला अनन्य साधारण महत्व आहे. म्हणून आपण काय करावं बाबा? अरे आम्ही कोणता संग करायचा? ज्याचा आम्ही संग करतोय, ज्याचा आम्ही संग करतोय, अरे तो सत्संग आहे की दुर्जनाचा संग आहे, आम्ही ओळखायचं कसं? म्हणून सर्वप्रथम काय करावं तर पहिला संग करावा स्वामी चरणांचा, आणि दुसरा संग करावा स्वामी नामाचा. स्वामी चरणाचा संग घडला आणि स्वामी नामाचा संग घडला की पंचामृत प्राशन करावं. आपण म्हणाल अरे पंचामृत प्राशन करायचं म्हणजे दररोज स्वामी चरणांना पंचामृताचं स्नान घालायचा, पंचामृताचा अभिषेक करायचा का? तर नाही, मी त्या पंचामृताबद्दल बोलत नाही. जीवनामध्ये जे पंचामृत आहे, जे आपल्याकडे आहे, तेच ग्रहण करावं. आणि ते पंच अमृत काय आहेत, 5 अमृत काय आहेत? त्यापैकी पहिलं आहे क्षमा. पहिलं अमृत आहे क्षमा. दुसरं अमृत आहे दया. क्षमा आहे, दया आहे, सरलता म्हणजे आर्जव, आर्जव सरलता, संतोष आणि सत्य. हे आपण प्राशन करायचं म्हणजे काय करायचं तर आपण क्षमाशील असावं, आपल्या ठाई दया असावी, आपण निर्माण करावी जाणीवपूर्वक. आपल्या ठाई आर्जव असावं, सरलता असावी, आपल्या ठाई संतोष असावा, समाधान असावं, आणि आपण सत्याच्या मार्गावरून क्रमण करावं. कारण स्वामी केवळ सत्याच्या मार्गावरच भेटतात. आपण म्हणाल की मग हे नाही जर घडलं आमच्याकडून तर कसं होईल? तर आपल्याला सत्संग आहे का दुर्जनाचा संग आहे हे कळणार नाही. हे पंचामृत जर आपण प्राशन केलं तर आपलं अंतःकरण जे आहे ते पूर्णतः निर्मल होतं. आणि समोर काहीही उभं ठेवलं तर त्याचं प्रतिबिंब आपल्या अंतःकरणामध्ये उमटतं आणि समोर असलेल्या व्यक्तीला आपण त्वरित ओळखता. त्वरित, अरे
अंतःकरण मलयुक्त आहे, याचं कळतं पटकन. अरे हा निर्मल मनाचा आहे, पटकन कळतं. क्षमाशील का असावं? सगळ्या संत मंडळींनी क्षमेचं महत्व सांगितलेलं आहे. आणि संतांचे बोल जे आहेत ते अनुभवाचे बोल असतात. संत म्हणजे कोण? भगवंत काय म्हणतो संतांबद्दल? ज्ञानी पंडित विद्वान सगळे ज्यांना वंदन करतात ते संत. आणि तेवढेच नव्हे तर दैवत सुद्धा ज्यांना वंदन करतात ते संत. त्या संतांनी सांगितलंय क्षमेचं महत्व. आपला एखाद्याने अपराध केला, आपल्याला एखाद्याने शिवी दिली, आपल्याला एखाद्याने धडक दिली, तर आपण एक गोष्ट स्वतःला सांगावी, हा जीव जो आहे तो अज्ञानी आहे. नुसताच अज्ञानी नाही तर तो अहंकारयुक्त आहे. आणि ज्याच्याकडे अहंकार आहे त्याला कधीच कळत नाही त्याच्याकडून कोणत्या प्रकारचं कर्म घडतंय. म्हणजेच त्याला आपण क्षमा करणं आवश्यक आहे, कारण तो झिंगलेला आहे. दारू प्याल्यानंतर कसा माणूस झिंगतो आणि त्याला कळत नाही त्याच्याकडून काय घडतंय, तसं करावं. अरे नाही रे, तो झिंगलाय, त्याला कळत नाही, बुद्धी काम करत नाही त्याची. आपण त्याला क्षमा करावी. आपण क्षमा नाही केली तर काय होतं? समजा आपण क्षमा नाही केली त्याला, मला एखाद्याने शिवी दिली तर मी त्याला शिव्या द्यायला लागतो. एखादा अहंकारित होऊन माझ्या अंगावर आला तर मीही त्याच्या अंगावर जातो. म्हणजे काय होतं की जो झिंगलेला माणूस आहे तो मला प्रभावित करतो आणि मी माझे सद्गुण जे आहेत ते टाकून देतो आणि दुर्गुणांना जवळ करतो. ते व्हायला द्यायचं नाही. म्हणून क्षमा करायला शिकावं. दुसरं सांगितलं दया. सत्संगती कशामध्ये आहे तर ज्याच्या हृदयामध्ये दया आहे अशा माणसाची संगत करावी. जो निर्दयी आहे त्याच्या सावलीलाही उभं राहायचं नाही. कारण निर्दयी माणसाच्या सावलीला मी उभा राहिलो तर माझ्या अंतःकरणामध्ये जी दया आहे ती दया हळूहळू हळूहळू कमी होते आणि मी सुद्धा त्याच्यासारखा निर्दयी होतो ज्याच्यामध्ये मी माझं सगळ्यात मोठं नुकसान करून घेतो आणि मला दुर्गती प्राप्त होते. म्हणजेच मला चुकीचं संसर्ग होतो, चुकीची संगत मिळते आणि माझ्या जीवनाचं मी अहित करतो. म्हणून आपल्या ठाई दया असावी. निर्दयी माणसाच्या संगतीत जायचं नाही. एवढं जरी केलं तरी सत्संगती घडते. आर्जव असावं. आर्जव म्हणजे सरलता, म्हणजे सरळ चालणं जीवनामध्ये. उगाच वेडं वाकडं चालायचं नाही. स्वामी चरण भक्तीने धरावे, तिथे युक्ती करू नये. स्वामी भक्त भेटला तर त्याला भक्तियुक्त अंतःकरणाने भेटावं, युक्तीने भेटू नये. जो युक्तीने आपल्याशी व्यवहार करतो त्याच्याशी अत्यंत सावधपणे व्यवहार करावा. किंबहुना अशा माणसाच्या संगतीला जाऊ नये. जीवनामध्ये जो सरळ मार्गी चालतो त्याची संगत करावी, ती सत्संगती आहे. संतोष. संतोष म्हणजे अरे वा, काय रे स्वामी काय म्हणतायत, अरे वा, काय रे स्वामी चरणी गेल्यानंतर काय मिळालं, अरे वा, अरे स्वामींची कृपा आहे का, अरे वा, अरे तुला प्रपंचामध्ये कसं चाललंय, अरे वा. जे प्राप्त आहे मला स्वामींच्या कृपेने, मला जे जे प्राप्त झालं आहे त्यामध्ये मी वाह म्हणायला शिकलो पाहिजे. कारण ती त्यांची इच्छा आहे बाबा. मी त्यांचा भक्त आहे कारण त्यांच्या ठाई माझ्याविषयी प्रेम आहे. मग ज्यांना माझ्याविषयी प्रेम आहे ते माझं जीवन आनंददायीच करणार. म्हणून मी काय करायचं, ज्या ज्या परिस्थितीमध्ये मला ते ठेवतात त्या त्या परिस्थितीमध्ये मी समाधान मानायला शिकायचं. आणि असा जर कोणी भेटला तर त्याच्याशी संगती करावी, कारण ती सत्संगती आहे. ज्याच्या ठाई असंतोष आहे त्याची जर आपण संगत केली
तर आपण आपल्या जीवनातील शांती घालवून बसता, कारण आपण हळूहळू लोभी व्हायला लागता. आणि जिथे लोभ आला तिथे शांती नाही, तिथे समाधान नाही, तिथे निर्मलता नाही. आणि शेवटचं जे सांगितलंय पंचामृतातलं सत्य, होय, सत्याचीच संगत करावी. जो असत्य भाष्य करणारा आहे त्याच्या संगतीला उभंच राहायचं नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतोय, कारण तो आपल्याला कुठल्या वर्णावर नेऊन फसवेल हे काही सांगता येत नाही. डोंगरावर नेतो म्हणून सांगेल आणि डोंगरावरून तुम्हाला खाईमध्ये लोटून देईल, कारण त्याच्या वचनामध्ये सत्याचा अंश नाही. जो असत्य भाष्य करतो त्याच्या संगतीला उभंच राहायचं नाही. सत्य भाष्य करणाऱ्याच्या माणसाच्या संगतीला उभे राहिलात तर तीच सत्संगती आहे. जी सत्संगतीचं महत्व सांगताना काय सांगितलंय भगवंताने, अरे सत्संगती जर घडली तर मी तुझ्यापासून दूर नाही, स्वामी आपल्यापासून दूर नाहीत. आपल्याला जे हवं, आपल्याला जे कल्याणाचं आहे ते देण्याची जबाबदारी स्वामींची आहे. आपल्याला स्वामींकडे मागावं लागत नाही, कारण स्वामी त्यांच्या कृपेचं छत्र धरून निरंतरपणे आपली संगत करत असतात. आपल्याला एक सांगतो, स्वामींकडे कृपाच मागावी, इतर काही मागत राहायचं नाही. आपण आता ऊन केवढं आहे बघा, आपल्याला रस्त्यावरून चालण्याची पाळी आली, रण रण त्या उन्हात आपण चालताय, आजूबाजूला कुठे झाड नाही, हातामध्ये छत्री नाही, डोक्यावर सूर्य एवढा तापलाय की आग ओकतोय, हैराण झालाय जीव. आणि एवढ्यात त्याला समोर अतिविशाल असा वटवृक्ष दृष्टीस पडतो आणि त्याला त्या वटवृक्षाला पाहूनच हायसं वाटतं. बघा, अरे बरं झालं हो वटवृक्ष, चला. आणि तो जीव त्या वटवृक्षाच्या मुळाशी जाऊन बसतो. आता मला सांगा, त्या वटवृक्षाच्या मुळाशी बसल्यानंतर त्या जीवाला असं सांगायला लागतं का त्या वटवृक्षाला, अरे हे वटवृक्षा मला सावली दे, मला सावली दे, मला सावली दे, असं करायला लागतं का त्याला? नाही. अरे तू नुसता त्याच्या मुळाशी जाऊन बसलास तरी तुला सावली मिळणारच याची हमी स्वामी देवांची आहे. म्हणून आपण काय करावं, स्वामी देवांना म्हणावं, स्वामी आपली कृपा दृष्टी असावी, आपली निरंतर कृपा आमच्यावर असावी, बाकी मला हे हवं ते हवं सांगण्याची आवश्यकता नाही. ते देतात. जसा तो वटवृक्ष आपल्याला सावली देतो, कारण त्या उन्हामध्ये आपल्याला काय हवं, सावली हवी. तिथे सोन्याची काम जरी कोणी आणून दिली तरी ती काही काम करणार नाही, पण सावली काम करणार. म्हणजेच रणरण त्या उन्हामध्ये तुम्हाला काय हवं हे स्वामींना माहिती आहे. तसंच प्रपंचामध्ये ताप निर्माण झाला की त्या तापाचं निरसन करण्यासाठी तुम्हाला काय हवं हे स्वामी जाणतात. त्यांना सांगायला जायचं नाही, आपण चुकीचं सांगतो. आपण चुकीचं सांगतो, आपल्याला गणिताचे पाडे येत नाहीत म्हणून आपण गणित सोडवताना चुकतो. ते चुकत नाहीत, कारण गणित त्यांनीच निर्माण केलेली आहे, गणित त्यांनीच निर्माण केलेली आहेत. म्हणून हे ते मागत नाही रे, स्वामी आपली कृपा आमच्यावर असावी आणि आपल्या चरणांचा आणि आपल्या नामाचा निरंतरपणे सत्संग आम्हाला भेटावा, आम्हाला घडावा. कारण ते घडलं तर भगवंत म्हणतो की असा भक्त माझ्या स्वरूपाला येऊन भेटतो. मग त्याने वेदाध्ययन केलं नसलं तरी चालतं, त्याने व्रत वैकल्य केली नाही तरी पण चालतं, उपवास नाही केला काही हरकत नाही, नैवेद्य अर्पण नाही केला काही हरकत नाही. केवळ माझा संग घडला, केवळ सत्संग घडला तर तो जीव मुक्तीचा अधिकारी होतो. एवढं महत्व सत्संगाचं आहे. म्हणून आपल्याला संगती कोणाची घडते याविषयी आपण सर्वांनी जागरूक असावं आणि त्यामध्ये कोणत्याच अहंकारी जीवाची संगत करायची नाही. कारण अहंकार ही अशी गोष्ट आहे, अहंकार ही अशी गोष्ट आहे ज्याच्या ठाई तो दृढ झाला
त्याला त्याने समूळ नाश केला. लक्षात ठेवा, ज्याच्या ठाई अहंकार दृढ झाला त्या जीवाचा तो अहंकार नाश करतो, त्या जीवाला तो उद्ध्वस्त करतो. आणि आपण जर अहंकारी जीवाच्या संगतीत गेलो तर तो जीव आपल्या ठाई अहंकार दृढ करतो आणि आपण आपल्याच नाशाला, लयाला कारणीभूत होतो. म्हणून स्वतःच्या ठाई अहंकार स्फुल्गित व्हायला द्यायचा नाही. अहंकारी जीवाची संगत करायची नाही. संगत कोणाची घडते याचा सारासार विचार करावा. आणि आपल्याला जर नाही कळलं, कधी कधी असं होतं ना, अरे कोण आहे मला माहित नाही, या जीवाची मला संगत घडली तर ही सत्संगती आहे किंवा नाही हे मला कसं कळणार. अशा वेळेला दुसरं काही करू नये, आपण स्वामी नामाचा टाहो फोडावा. श्री स्वामी समर्थ म्हणत राहावं. श्री स्वामी समर्थ. समोरच्या माणसाचं अंतःकरण स्वामी आपल्या समोर उघडं करून ठेवतील. आपण जागरूकपणे त्याचं अंतःकरण पाहावं आणि त्याला ओळखावं. जर तो अहंकारी नसेल तर त्याची संगत करावी, अहंकारी असेल तर त्याची संगत करायची नाही. हा स्वामीदेवांचा संदेश आजच्या या दिवशी आपल्याला देतोय स्वामीदेवांच्या कृपेनं आणि आदेशानं. आणि हा संदेश जीवनामध्ये सुखी होण्याचा महामंत्र आहे. जीवनामध्ये सुखी व्हायचं असेल, आनंदी व्हायचं असेल तर पंचामृत प्राशन करा. आपल्याला निश्चितपणे सुख आणि आनंद प्राप्त होईल.